नमस्कार. आज आपण हरिपाठाचा 10वा आणि 11वा असे अभंग पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपण स्तवन करूया आणि मग सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरिपाठ. आपल्याला याची देही याची डोळा भगवंताचं दर्शन करून मग या मनुष्य जन्माचं सगळं सार्थक करायचंय. हे आपलं इति कर्तव्य आहे. पण त्यासाठी अनेक अडथळे येतात आणि हे जे अडथळे येतात त्यातला पहिला अडथळा तो म्हणजे आपलं पापकर्म. आपण जे म्हणतो की आपलं पापकर्म कशामुळे निर्माण होतं, तर आसक्तीमुळे निर्माण होतं, बाह्य कारणांमुळे किंवा विषयांमध्ये रमल्यामुळे होतं. आणि हे पापमुक्त होण्यासाठी काय करायचं हे आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंतानी ज्या वेळेला वेद शास्त्र पुराण वगैरे लिहिलेली आहेत, विशेषतः वेद लिहिलेले आहेत, त्यावेळेला त्यांनी श्रुती स्मृती म्हणजे कसं आधी मुळामध्ये त्या श्रुती लिहिलेल्या आहेत आणि मग स्मृती ज्या बाकीच्या ऋषींनी तयार केलेल्या आहेत त्या कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या तयार केलेल्या आहेत. मनुस्मृती आहे, पराशर स्मृती आहे. त्या त्या काळाप्रमाणे त्याच्यात बदल होत गेलेला आहे. कारण राहणीमध्ये बदल, आता तर खूपच बदल झालेला. आता कोण मनुस्मृती लिहिल, मनुस्मृतीसारखी स्मृती लिहिल त्याला फारच वेगळ्या अर्थाने लिहावं लागेल. पण हे त्या त्या काळानुसार बदलणाऱ्या पण मूळ तत्व मात्र तीच ठेवणाऱ्या जे वेदांमध्ये स्थित आहेत तीच तत्व ठेवून पुढे फक्त त्याचा उपयोजन कसं करायचं हे त्या स्मृतीमध्ये सांगितलेलं असतं. त्यामुळे त्या बदलतात पण श्रुती बदलत नाही. आणि भगवंतांनी तशी सोय करून ठेवलेली आहे. त्यामुळे काही पाप मनुष्याच्या हातून घडतील हे गृहीत धरून त्यांनी आपल्याला त्याच्यावरचे काही उपायही सांगितलेले आहेत. मग पापकर्म जे आसक्तीमुळे निर्माण होतं त्यातनं मुक्त होण्यासाठी काय करायचं याही गोष्टी आपल्या शास्त्रांमधनं सांगितलेल्या आहेत. त्यातलंच एक आपण जर बघितलं तर तीर्थयात्रा करा असं त्यांनी अनेक उपाय आहेत त्याच्यापैकी एक. आता तीर्थयात्रा करा असं सांगितलेलं आहे. पूर्वीच्या काळची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. पूर्वी चालत जावं लागायचं, आता आपण विमानानेही जाऊ शकतो, बस गाडी स्वतःची गाडी ठरवून जाऊ शकतो, अशा पद्धतीने करतो. हे जे तीर्थयात्रा आहे त्यातलं महत्व काय आहे तर त्या तिथे तीर्थाच्या ठिकाणी आपलं स्नान होतं. हे स्नान झाल्यानंतर थोडीशी पाप कमी होतात असं म्हटलं जातं. तिथे गेल्यावर देव दर्शन होतं. त्या दर्शनामुळे आपली भाव जागृती होते. आणि त्याचप्रमाणे तिथे जे काही कोणी साधू संत प्रवचन कीर्तन करणारे लोक असतील, साधू त्यांच्याकडनं आपल्याला संदेश मिळतो किंवा साधू संतांचे आशीर्वाद मिळतात आणि आपल्या भावना जागृत व्हायला आणखीन एक सपोर्ट मिळतो. मग ह्या सगळ्या ह्याच्यामुळे तीर्थयात्रा हे एक पापक्षालनाचं निमित्त म्हणा किंवा एक त्याला प्रथम क्रम असा दिलेला आहे की तीर्थयात्रा करावं, वेगवेगळ्या ठिकाणी जावे. अर्थात इथे मात्र आपल्याला माऊली असं सांगतात की त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, हे त्यांनी तो अभंग घेतलेला आहे. इथे त्यांचा तीर्थ यात्रा करायला विरोध नाही, पण ती कशी करायला पाहिजे
हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा अभंग त्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की त्यांना जर नाम प्रेमच नसेल तर मग त्या तीर्थयात्रेला काही महत्व राहणार नाही. हा जो 10वा अभंग आहे त्यामध्ये ते असं म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरी विण धावया न पवे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आता इथे त्यांनी जे सांगितलेलं आहे ते त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आता पुण्यप्राप्तीसाठी जी अनेक साधनं सांगितलेली आहेत त्या साधनांमध्ये तीर्थयात्रा याचा अंतर्भाव आहे. आता ह्या ह्याच्यात विविध प्रकारची धर्मक्षेत्र तीर्थक्षेत्र सांगितलेली आहेत, भागवतात सांगितलेली आहेत, पुराणात सांगितलेली आहेत, तिथलं स्थान महात्म्य सांगितलेलं आहे, त्याची वर्णनं सुद्धा आपल्याला या शास्त्र ग्रंथांमधनं मिळतात. आता निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची पाप म्हणजे नष्ट केली जातात आणि त्यासाठी तीर्थाटन करावं ही शास्त्राची आज्ञा सुद्धा आहे. आता तीर्थाच्या ठिकाणी आपल्या सत्वगुणाचा उत्कर्ष होतो, कारण तिकडे त्या लहरींचं स्पंदन असतं आणि त्यामुळे आपोआपच आपल्याला त्या आपल्या सत्वगुणाचा तिथे गेल्यानंतर उत्कर्ष होतो. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये पुण्यप्राप्ती होते आणि तिथे स्नान करून दानही करतात. पण त्याचं मर्म आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की ते जर आपण लक्षात ठेवलं नाही, तीर्थयात्रा करण्यामागचं मर्म जर आपण लक्षात ठेवलं नाही तर आपली नुसती दमछाक होईल, दुसरं काही नाही. त्यातनं पापक्षालन वगैरे होईल असं नक्कीच नाही. आता आयुष्यभर तीर्थाटन करणं तेही काही शक्य नाहीये, कारण तसं केलं तरी अख्खी सगळी तीर्थ पार पडतील असंही आपण दावा करू शकत नाही, कारण अनेक तीर्थ अनेक क्षेत्र आहेत जिथे जिथे भगवंताचं अधिष्ठान आहे, संतांचं अधिष्ठान आहे, तिथे जावं जरूर. पण आम्ही काय करतो की तीर्थयात्रेला जाताना एसी कोच आहे का, खूप उकडतं होते तिकडे त्या भागामध्ये, सोलापूर वगैरे ह्या भागामध्ये. मग तिकडे जायचं तर मग पंढरपूरला जायचं, कुठे जायचं असेल तर आम्हाला लगेच असं वाटतं की ते एसी कोच असलेला जास्त चांगला. हॉटेलची व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही, कारण धर्मशाळेत उतरणं आम्हाला कितपत झेपेल असे आमचे सगळे प्रश्न असतात. बरं, जातोच आहोत इतक्या लांब तर तिथली आजूबाजूची काही प्रेक्षणीय स्थळं असतील तर ती पण पाहून येऊ. खाण्यापिण्याची सोय नीट आहे ना. बघा, म्हणजे किती गोष्टींचा आम्ही विचार करतो. इतकंच नाही, दर्शन घ्यायला जाताना सुद्धा आम्ही म्हणतो जर तिकीट वगैरे असतं काही ठिकाणी तर ते जर असेल तर थोडं 2 पैसे जास्त करून आपण तिकीट काढूया. कारण काय होईल की त्यामुळे आपलं दर्शन पटकन होईल. हे दर्शन पटकन होणं जे आहे ना, त्या पटकनामध्येच त्याचं विस्मरण होतं. हेही तितकंच खरं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही उहापोह कितीतरी दिवस करत असतो आणि मग आम्ही तिथे दर्शनाला जातो. आमची सगळी व्यवस्था आम्ही नीट करून घेतो आणि मग तिथे जातो. पण तिथे गेल्यानंतर आम्ही नामस्मरण करतो का? त्या दर्शनामध्ये ती मूर्ती आपल्या मनामध्ये साठवतो का? तिथे गेल्यानंतर एखादं पारायण करू, एखादं भजन जसं आपल्याला येईल तसं. लता मंगेशकर खूप मोठ्या आहेत, त्या छान गातात, कोकिळाचं गाण आहे हे जरी मान्य असलं तरी आमच्यासारख्या कावळ्यांनी म्हणायला काहीच हरकत नाही. ते भान ते भान जे आहे ते ठेवून आपला भावपूर्ण रीतीने जर आपण म्हटलं तर ते आवाज कसाही असो तो भगवंत धावत येतोच आहोत. त्यामुळे तिथे गेल्यावर दर्शन घेऊ, एखादं पारायण करू किंवा तिथलाच प्रसाद घेऊ, नामस्मरण करू, पूर्ण वेळ त्या देवळाच्या गाभारामध्ये काय काय स्पंदन आहेत ती आपल्याला घेऊन येऊ, त्याच्या सान्निध्यात वेळ घालवू.
असे आमचे विचार असतातच असं नाही. मग त्या तीर्थयात्रेचं पुण्य कसं मिळणार? नुसतं तीर्थयात्रा म्हणजे भ्रमण करणं नव्हे. कारण हे आम्ही भ्रमेण अहम भ्रमेण त्वम या पद्धतीने नुसतंच फिरत राहतो. ते सगळं मायेमधलं असतं. मग हे सगळं जे आहे ते कर्मकांड झालं म्हणावं तर तेही होत नाही आणि भावपूर्ण म्हणजे घट्टपणे नामस्मरण दृढ करून तीर्थयात्रा केली असंही होत नाही. म्हणून ती आमची दमछाक होते, असं मी म्हटलं. दर्शनापेक्षा नंतर आमचं प्रदर्शनच जास्त होतं. हे बाकीचं सगळं. आणि मग आम्ही तिकडे उतरलो होतो. मग तिथे प्रसाद इतका सुंदर होता. मग त्या देवळातलं ना आजूबाजूचं वातावरण फार छान होतं आणि येता-येता आम्ही हे बाकीचं पण केलं ना, तेही त्याच्यातच होऊन जातं. म्हणजे हे सगळं आम्ही बाकीच्या लोकांना आल्यावर सांगतो. त्या मूर्तीत आम्ही रमतच नाही. ती मूर्ती कशी होती? त्याचं रूप कसं होतं? त्यातले गुण किंवा भाव आमच्या मनामध्ये कसे निर्माण होत होते? ती स्पंदनं आम्ही कशी घेतली? याविषयी आम्ही काहीच बोलू शकत नाही. कारण तिथे सुद्धा एवढी लाईन असते, की पटापट, पटापट दर्शन घेतलं जातं. ते मिळतं का नाही, खाली डोकं टेकवेपर्यंत वर उचलून आपण पुढे गेलेलो असतो. अशा पद्धतीने ही तीर्थयात्रा करणं म्हणजे तीर्थयात्रा करणं नव्हे आणि तीर्थक्षेत्री जाणं नव्हे, तर हे स्मरण नाहीये, हे तर विस्मरणच आहे, असं म्हटलं तरी चालेल. कारण प्रेक्षणीय स्थळं पाहणं हे जसं आहे, तसं आमची तीर्थयात्रा सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ पाहिलं अशीच होते. म्हणजे ती प्रेक्षणीय होते, प्रेमभक्तिपूर्ण होत नाही. म्हणून ही दमछाक होते आणि ते करण्यात काही अर्थ नाही. कारण त्याचं कारण असं आहे, चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ. मग त्या नामामध्ये जर चित्तच नसेल, तर मग हे सगळं करण्यामध्ये काही महत्वच राहत नाही. आता तीर्थक्षेत्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं, की तिथे स्नान केलं की तिथल्या लोकांची म्हणजे स्नान केलेल्या लोकांची पापं धुवून जातात. म्हणून आपण तिथे स्नानही करतो काही ठिकाणी. आता याच्या मागे सुद्धा कथा आहे. कथा अशी आहे, की एक ऋषी होते. त्यांच्या दर्शनाला अनेक स्त्रिया जात असताना पाहिल्या. एका भक्तानी पाहिल्या आणि नंतर त्या स्त्रिया ज्या होत्या त्या इतक्या कुरूप होत्या, पण त्या आत जाऊन दर्शन घेऊन बाहेर आल्या, की त्या अत्यंत सुंदर दिसायला लागल्या. ह्या भक्ताला कळेना, की ह्या एवढ्या कुरूप स्त्रिया आत गेल्यावरती तिथे जे ऋषी आहेत ते काय करतायत, की ह्या सुंदर होऊन बाहेर येतायत. नंतर त्याला असं कळलं, की या सगळ्या नद्या आहेत. या सगळ्या नद्या आहेत आणि लोक त्यांची पाप धुवून त्या नदीमध्ये विसर्जित करतात. त्यामुळे त्या कुरूप होतात आणि मग त्या साधू सज्जन संत यांच्या दर्शनाने मग त्या त्यांच्या चरण स्पर्शाने पुन्हा पवित्र होतात, सुंदर होतात. म्हणजे हे सत्संगती दर्शन हे किती महत्वाचं आहे हे त्यांनी इथे सांगितलं. अर्थात त्यांच्या चरणामृतामुळे किंवा त्या संतांच्या चरणामृतांमुळे, ऋषींच्या चरणामृतांमुळे मग ह्या सगळ्या तीर्थक्षेत्राला एक पुण्य स्वरूप येतं. कारण ती सगळी पाप जी आहेत ती तिथे त्या चरणस्पर्शाने निघून जातात. भगवंत स्वरूपच ते आहेत. त्यामुळे ती सगळी निघून जातात आणि या सगळ्या स्त्रिया म्हणजे या सगळ्या नद्या अत्यंत सुंदर दिसायला लागतात. आणि म्हणूनच संत चरण जिथे झालेले आहेत, जिथे त्यांचं कार्य झालेलं आहे, तिथे त्याला तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं आणि त्याच्या जवळपास जी नदी असते तिला गंगाच म्हटलं जातं. अशा तऱ्हेने हे खरं म्हणजे एक रूपक मांडणीचा विचार केला. हे एक रूपक आहे असं जर आपण म्हटलं तर हे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा ते त्रिवेणी संगम म्हणजे जसं गंगा, यमुना, सरस्वती या तीर्थांच्या तिन्ही तीर्थ जिथे एकत्र येतात त्याला प्रयाग क्षेत्र असं म्हटलं जातं. आता हे प्रयाग जे आहे तिन्ही नद्या तिथे संगम जो आहे त्याला म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये महाभारतामध्येच वनपर्वामध्ये ते सांगितलेलं आहे एका श्लोकामध्ये,
सीता सीते सरिते यत्र संगते, अशा पद्धतीचा तो श्लोक आहे. आता ह्याच्यामध्ये सीता सीते, सीता सीते असं नाहीये, ते या सीतेचा काही संबंध नाही याच्याशी. सीत असीते असं म्हटलेलं आहे. सीत, सीत म्हणजे पांढरी, शुभ्र, धवल, स्वच्छ, विमल, अशा तऱ्हेने सीत. ही सीत म्हणजे पांढरी शुभ्र काय आहे? ही गंगा आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे, अत्यंत पवित्र अशी समजली जाते. आणि ती स्वर्गातून खाली आलेली आहे, निघालेली आहे, शंकराच्या जटेमध्ये थांबून स्थित होऊन मग नंतर ती भूतलावर उतरलेली आहे. आणि अशी त्रैलोक्यात वाहणारी गंगा आहे. ती जी गंगा आहे ती अत्यंत पवित्र गंगा समजली जाते. आणि ही सगळी रघुकुलातल्या लोकांनी आणलेली आहे, म्हणजे ते कुलही तेवढंच पवित्र आहे, आणणाराही पवित्र आहे. अनेक पिढ्या हे काम चालू होतं, ते आपल्याला रामायणात कथेमध्ये सांगितलं जातं आणि माहिती मिळते त्याची. मग ही जी गंगा आहे ही सध्या सोडून द्या, कारण सध्या राम तेरी गंगा मैली अशी झालेली आहे. हळूहळू ती ऋषींनी पावन केली तर होईलच. असे ऋषी आता काही सिंहासनावरती बसलेले आहेत, ते करतीलही हे काम, त्यामुळे तो भाग वेगळा आहे. पण आता तरी ती तशी नाही. पण आपल्या मनाचं पावित्र्य नक्कीच तिथे आपल्याला जागृत करता येतं. अशी ही सीत म्हणजे धवल अशी शुभ्र गंगा. आणि असीत म्हणजे त्याच्या बरोबर विरुद्धार्थी शब्द आहे हा. पांढरी त्याच्या विरुद्ध काळी. मग काळी नदी कोणती आहे? जी श्रीकृष्णाच्या वामांगापासून निर्माण झालेली आहे, ती यमुना काळी नदी आहे, सावळी नदी आहे. आणि म्हणून ती जी आहे ती गंगा आणि यमुना या दोघांच्या संगमाच्या ठिकाणी, त्या जिथे एकत्र मिळतात, तिथे स्नान करणाऱ्याला स्वर्ग प्राप्ती होते असं म्हटलं जातं. आणि तिसरी जी लुप्त होणारी आहे, जी सर्व मावळून जाणारी आणि कधीतरी प्रगट होणारी जी सरस्वती आहे, ती जिथे मिळते तेव्हा या तीन गंगा, तिन्ही गंगाच म्हणायला पाहिजे, गंगा, सरस्वती आणि ही यमुना, या तिघांचा जिथे संगम होतो तिथे त्याला प्रयाग क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आणि तिथे स्नान करणाऱ्याला मोक्ष मिळतो. ही कथा आहे असं सांगितलं जातं, महाभारतात सांगितलंय, शास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे ते निश्चितपणे खरं आहे. पण तरी सुद्धा याच्यामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य जे रूपक केलेलं आहे ते असं आहे, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा संगम जिथे होतो ते क्षेत्र सुद्धा तीर्थक्षेत्रच आहे. आणि आपल्याला गीतेचा आधार घेतला तर लक्षात येतं क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. आणि त्यातला क्षेत्र म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, ही जे शरीर, जे देह आहे तेच क्षेत्र आहे. आणि हा तिन्हीचा संगम, भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा त्रिवेणी संगम, हे हा जो देहामध्ये जर निर्माण झाला तर ते आमचाच देह हे आमचंच प्रयाग क्षेत्र आहे. देव विठ्ठल, देव पूजावा विठ्ठल, देव भाव विठ्ठल, सगळं विठ्ठलमयच होऊन जातं. मग ते क्षेत्रच तयार होतं आणि ते तीर्थक्षेत्र होतं. आणि भगवंताशिवाय तिथे अन्य काही राहतच नाही, म्हणून तेही पुण्यक्षेत्र तयार होतं. अशा पद्धतीने हे रूपक सुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की या त्रिवेणी संगमावर, मग मी तर असं म्हणेन त्या गंगेच्या तीर्थक्षेत्री जरूर जावं, प्रयाग क्षेत्री जरूर जावं. त्याला ना मुळीच नाहीये, कारण तिथली स्पंदनं आपल्याला घेता येतात. पण तरी सुद्धा आत्ता या क्षणी जर आपण विचार केला तर इथे बसून याची देही याची डोळा जर बघायचं ठरवलं तर हेच आपलं तीर्थक्षेत्र आहे, हेच आपलं प्रयाग क्षेत्र आहे, जिथे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा संगम होतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी. न पवे, पुपवती असा हा शब्द आहे. पवित्र, पुण्य असा त्याचा अर्थ आहे. आता ह्यामध्ये हे जे खरं पुण्य कशात आहे, तर मुळामध्ये नामस्मरणामध्ये खरं पुण्य आहे.
कारण विस्मरण हेच खरं म्हणजे पाप आहे. पापाचं क्षालन होतं वगैरे जरी म्हटलं असलं तरी पाप सुद्धा बऱ्याच प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये महापाप, उपपाप आणि पाप असं सगळे प्रकार आहेत. ते सगळे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये महापापामध्ये ब्रह्महत्या, सुरापान, चोरी, गुरुदारागमन म्हणजे हाही भाग त्याच्यामध्ये येतो. म्हणजे गुरुपत्नीच्या ठिकाणी केलेला व्याभिचार असं म्हणूया आपण. पण ब्रह्महत्या, सुरापान, चोरी, गुरुदारागमन वगैरे अशी जी सगळी आहेत ती महापाप म्हटली जातात. आणि उपपाप म्हणजे काही निषिद्ध गोष्टी करणं म्हणा, अन्न निषिद्ध भक्षण करणं म्हणा, परदारागमन करणं म्हणजे ह्याच्यात फरक आहे. गुरुदारागमन आणि इथे म्हटलेलं आहे परदारागमन. हे सगळं जे आहे किंवा कठोर भाषण करणं अशा पद्धतीची पाप येतात. आणि साधं पाप ज्याला आपण आत्ता म्हणतोय ते पाप म्हणजे विस्मरण हेच पाप आहे असं म्हटलेलं आहे. आणि विपरीत कर्म हेही पापच आहे. जे करायला नको ते करणं, निषिद्ध कर्म हेही पापच आहे. अशा तऱ्हेने पापाचे बरेच प्रकारही सांगितलेले आहेत. पण प्रामुख्याने जर आपण ह्या संदर्भात बघितलं तर विस्मरण म्हणजे पाप आणि स्मरण म्हणजे पुण्य. म्हणून नामस्मरण करायचंय. नुसतं नाम घेणं आणि नामस्मरण करणं यात सुद्धा थोडा फरक आहे. आता ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. आपलं जर नेहमीचं उदाहरण दिलं तर वडापाव हल्ली खूप प्रसिद्ध आहे बरं का. तर याच्यामध्ये नुसतं नाम घेणं जे आहे ना ते म्हणजे हातात वडापाव घेऊन उभ्या उभ्या खाणं आहे. आणि स्मरणयुक्त नाम घेणं म्हणजे आईच्या हातचं सुग्रास भोजन करणं आहे. तिथे तृप्ती आहे आणि इथे पोट भरणं आहे. हा फरक जसा आहे ना तसं नामस्मरणामध्ये तृप्ती आहे. मन, बुद्धी, चित्त कारण ते स्मरण करायचंय. म्हणून मरणाचे स्मरण ठेवून स्मरण करायचंय. आणि त्यामुळे हे जे आहे हे परमेश्वराकडे एकचित्त व्हायचंय. पूर्णपणे तिथे समग्रपणे तिकडे जायचंय. मन, बुद्धी सर्व भगवंताकडे लावायचंय. अज्ञान अहंकाराचा नाश करायचंय आणि ज्यामुळे आपली चित्त सुग्रास भोजन, पत्नीच्या हातचं भोजन, मातेच्या हातचं भोजन ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांचे भाव असतात. आपण जर एखादी पोळी जास्त मागितली तर ती म्हणते हो हो गरम गरम देते ना, आवडीने देते, प्रेमाने देते. त्यात ते सगळं येतं. त्या खाण्यामध्ये ते सार सगळं येतं. ते बाह्य खाण्यामुळे 2 पोळ्या जर बाईला सांगितल्या जास्त करायच्यात बरं का आज. अरे बापरे! नेमकाच यांना आजच करायचेत वाटतं. म्हणजे तिथे तो भाव बदलतो. म्हणून हे जेवण जे आहे आईच्या हातचं, पत्नीच्या हातचं हे जेवण सुग्रास जरी नसलं, साधं सुटसुटीत असलं तरी त्यात तृप्ती असते. तसंच हे नामस्मरण आहे. आणि म्हणून इथे अहंकाराचा नाश होतो, अज्ञानाचा नाश होतो, मन, बुद्धी, चित्त सर्व एकाग्र केलं जातं. म्हणून ह्याच्यामध्ये चित्त शुद्धी व्हायला सुरुवात होते. चित्तशुद्धी ज्या वेळेला व्हायला सुरुवात होते त्यावेळेला ही आपली बुद्धी जी आहे ती पण सद्विद्या निर्माण होते आणि त्याप्रमाणे ती आपोआपच परमेश्वराच्या दिशेने जायला लागते. म्हणून पहिल्यांदा नामस्मरण करा, काही हरकत नाही. पहिल्यांदा नाम घ्या, कारण सुरुवातीला नाम घेताना आपण एकरूप होतो असं नाही. पण नाम घ्यायची सवय तर त्या जिभेला लागते. हळूहळू ती जीभ फिरायला लागली की आपोआपच आपलं मन, बुद्धी, चित्त त्याच्यामध्ये जायला लागतं आणि ते नाम घेण्याचं नामस्मरण व्हायला लागतं. आपण नामस्मरण सुरू केलं की निश्चितपणे भगवंत 10 पावलं पुढे येतो आणि आमचे अष्टसात्विक भाव जागृत होतात आणि पंढरीची वारी करणारा हा जो विठ्ठलाची वारी करणारा नुकतंच झालेला असल्यामुळे मी हे उदाहरण देते, तो त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातो. त्याला कशाचं भानच नसतं. तो बेभान झाला तरी त्या अंतरात्म्यातल्या आत्मारामाशी भान त्याचं जुळलेलं असतं. म्हणून तो बेभान होतो असं आम्हाला वरकरणी वाटतं, पण मुळामध्ये तो जिथे भाव पाहिजे तिथेच तो राहिलेला असतो.
हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून त्याचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. तसं नामस्मरणाने आमचे सुद्धा होऊ शकतात. आणि आम्ही सुद्धा जसं वारकरी विठ्ठलमय होऊन जातो, तसं आम्ही सुद्धा नामस्मरणामध्ये जो नाम आणि नामी हे जे दोघं आहेत, त्या नामामध्ये नाम घेणारा विलीन होऊन जायला लागतो. ही प्रक्रिया सुरू होते. म्हणून आता अशा वेळेला हरीचं नामस्मरण घेणं हे महत्वाचं आहे. मग हे हरीचं नामस्मरण घेणं हे जितकं महत्वाचं आहे, तो हरी आपल्या हाकेला धावून येतो. तो हरी आपल्या हाकेला धावून येतो. म्हणून त्यांनी पुढच्या ह्याच्यात म्हटलेल्या हरिविण धावया न पवे कोणी. हा पवित्र असा जो हरी आहे, तो ज्या वेळेला नाम घेणारा नामी सुद्धा पवित्र होऊन जातो, तेव्हाच तो तिथे धावून येतो. आणि याच्यासाठी उदाहरणं सुद्धा आपल्याकडे दिलेली आहेत. पुराणांमध्ये उदाहरणं आहेत, मनाच्या श्लोकामध्ये उदाहरणं आहेत. आणि प्रत्येक जे जे काही नामदेवांचे अभंग आहेत त्याच्यामध्ये उदाहरण आहेत, तुकारामांचे अभंग आहेत त्याच्यामध्ये उदाहरणं आहेत. म्हणजे सगळे संत आपल्याला ही उदाहरणं देतात, कारण उदाहरणासहित पटवून दिलं तर आम्हाला पटतं. आता द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळची जर कथा बघितली तर कौरवे पांचाली सभेमध्ये आणली, वस्त्रहरणी वस्त्रे कैसी झाली माऊली, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये द्रौपदीने सुद्धा सुरुवातीला ज्या वेळेला वस्त्रहरण ही घटना घडत होती, त्यावेळेला भीष्मांकडे पाहिलं, द्रोणांकडे पाहिलं, 5 पांडव जे तिचे पती होते त्यांच्याकडे मदतीचा हात पसरला, पण कशाचाच उपयोग झाला नाही. पण जेव्हा श्रीकृष्णाचा धावा केला, तेव्हा तो तिथे धावून आला आणि तो द्रौपदीला वस्त्र पुरवतो. म्हणजे वस्त्रहरणी वस्त्रे कैसी झाली माऊली, म्हणजे ते वस्त्र हरण करताना तेवढीच वस्त्र पुरवणारा हो, तो तर काय त्याच्याकडे सर्व संपन्नच आहे. त्यामुळे कितीही वस्त्र फेडण्याचा प्रयोग केला गेला तरी तेवढीच वस्त्र तिच्या अंगावरती त्यांनी कवच म्हणून घातलेली होती. ते कवच जे होतं ते तिच्या धाव्याचं होतं. ते कवच होतं ते तिच्या अंतरातल्या भावाचं होतं. ते कवच जे होतं ते तिच्या स्मरणाचं होतं, जिनी त्या श्रीकृष्णाच्या आपल्या सख्याचा सखा भाव सख्य भावाचं होतं आणि त्याचं तिने स्मरण केलं होतं. ते नामस्मरण जर आपल्याला करता आलं तर निश्चितपणे भगवंत आपल्यासाठी सुद्धा उभा राहील, यात शंकाच नाही. आणि म्हणून तशी अनेक उदाहरणं आहेत. गजेंद्रासाठी तो धावून आलेला आहे, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग पुढे ते असं म्हणतात, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. आता आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये ज्यांनी हत्येसारखी पाप केलेली आहेत, आपल्याला ही कथा माहितीये, मग वाल्याचा वाल्मिकी झाला असं आपण म्हणतो नाही का. तर त्यामुळे हा जो वाल्या कोळी होता तो पुढे वाल्मिकी ऋषी झालेला आहे. वारुळामध्ये स्थित राहून त्यांनी जे नामस्मरण केलेलं आहे, वारुळामध्ये स्थित राहून म्हणजे आधी नामस्मरण करायला सुरुवात केलेली आहे, तो इतका त्याच्यामध्ये रममाण होऊन गेला, नाम नामी एक जीव झाले. ते मरामराचं राम राम केव्हा झालं तेच कळलं नाही. आणि नंतर तो भाव एवढा जागृत झालेला होता की अंगावर वारुळ तयार झालं तरी सुद्धा त्याचं भान नव्हतं, कारण ते अंतरात्म्याशी जोडलं गेलेलं होतं. म्हणूनच वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे सुद्धा नामस्मरणातनं आपल्याला कळतं. ह्या वाल्मिकी ऋषींच्या जोरावर त्यांनी नामाची महती सांगितलेली आहे. हा नामामुळे होणारा उद्धार आहे. रामायण जे लिहिलं जातं तो कवी जो आहे तो वाल्मिकी आहे. आणि रामायण जे आहेत, अनेक प्रकारची रामायण आहेत, पण वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं रामायण हे ग्राह्य धरलं जातं, कारण ते समकालीन आहे. आणि मग त्यांनी आदर्श राम काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या रामनामाने जगाचा उद्धार कसा होऊ शकतो हे माऊलींनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्या आदर्श रामाप्रमाणे जगण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली पाहिजे. आणि मग आम्हाला वाल्मिकी ऋषी सांगतात, माऊली सांगतात, त्याप्रमाणे उद्धाराची वाट आपोआपच नामस्मरणामुळे मिळते. हे माऊलींनी उदाहरण देऊन आम्हाला सांगितलेलं आहे.
म्हणून हरिनामाचा नामजप करणारा पवित्र आणि पुण्यवानच होतो. तोच पुण्यवान होऊन जातो. त्याचा देहच तीर्थक्षेत्र होऊन जातं. तो जो क्षेत्र जे आहे ते तीर्थक्षेत्र होऊन जातो. जो देह आहे तो विदेह होऊन जातो. नामस्मरणामुळे जेव्हा नाम आणि नामी एकरूप होतात तेव्हा. मग हे कसं शक्य आहे? तर त्याच्यावरती सुद्धा ज्ञानदेवांनी शेवटी म्हटलेलं आहे, ज्ञानदेव म्हणे जपे हरीचे, नामदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आता हा जो नामस्मरण जप करणारा जो आहे, स्मरण करणारा जो आहे, तो स्वतः तर तरुण जातोच, काही प्रश्नच नाही, कारण तो पवित्र झालेला असतो. त्यामुळे तो तर तरुण जातोच, पण त्याची सगळं कुळ जे आहे ते सुद्धा तरुण जातं. आता ह्या नामाची जी शक्ती आहे ना, नामस्मरणाची, नामाची जी शक्ती आहे, ती शक्ती स्थळ काळाशी किंवा व्यक्तीशी बांधलेली नसते. ते नाम अखंड विस्तारतच जातो. त्या ध्वनी लहरी विस्तारतच जातात. एवढी शक्ती त्या नामामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी हे उदाहरण दिलंय की अख्खं कुळ उद्धरलं जातं. अख्खं कुळ उद्धरलं जातं म्हणजे आता चोखा महार, चोखा मेळा, त्यांनी जी भक्ती केलेली आहे त्यांनी सर्वत्र विठ्ठल बघितलेला आहे. आता नामस्मरण करत राहायचं म्हणजे फक्त तेच करायचंय का? तर तसं नाहीये. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कर्म करायचंय. म्हणजे भक्तियुक्त कर्म करायचंय. म्हणून भक्ती आणि नाम म्हणजे याचा संगम व्हायला पाहिजे. कर्म करायचंय, ते निष्काम कर्म करायचंय आणि त्यामुळे आपोआप ज्ञान प्राप्त होणार आहे. असा हा त्रिवेणी संगम आहे, जो चोखामेळांच्या कार्यामध्ये आपल्याला दिसतो. की ते म्हणत असतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हे जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांना सर्वत्र विठ्ठल दिसतोय. पण ते ज्या वेळेला नामस्मरण करत होते, अशा पद्धतीने त्यांची दृष्टी बदललेली होती, सृष्टी बदललेली होती. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणा बंका, हे सगळेच त्यांच्या सहवासाने संतच होऊन गेले. करी संत वृत्ती तो संत जाणा. त्यामुळे सगळे संतच होऊन गेले. अख्खं कुळच उद्धरून गेलं. म्हणून संत नेहमी म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. म्हणजे आम्ही तर बिघडलो म्हणजे आम्ही घडलोय नामस्मरणामुळे. आता तुम्हालाही घडवायचंय, तर आमच्या सहवासात आलात की तुम्ही सुद्धा घडून जाल. पण त्यांच्या सहवासात जाण्यासाठी आधी नामस्मरण घेणं, या नामस्मरण करणं हे महत्वाचं आहे. हे इथे त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून ते म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला पुढे नेलेलं आहे. आणि नामस्मरणाच्या बाबतीत काय होतं, खरंच नामस्मरणाने घडतं का हो असं, अशी आमच्या मनात, आम्ही बुद्धिजीवी असल्यामुळे थोडीशी शंका येते आणि बुद्धीला आमच्या पाटे फुटतात. खरंच होतं का हो असं, हा मनात कुठेतरी विचार येतो. होतं, निश्चितपणे होतं. असं आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे. कर्माच्या सिद्धांताप्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्या सर्वांना, बहुतेक जणांना गीता आपण बघतोय, गीता आपण ऐकतोय, श्रवण करतोय. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अध्याय 15 मध्ये जो 10वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नामस्मरणाने संचित संपून जात. संचित प्रारब्ध क्रियमाण ह्या गोष्टीची कल्पना आपल्याला आहे.
हे गृहीत धरून आपण जर पुढे गेलो तर नामस्मरणाने संचित संपून जातं. संचित काय होतं, संचित ज्या वेळेला साठलेलं असतं तेच पुढे प्रारब्ध म्हणून पुढे येतं आणि आपल्याला त्याची फळं भोगावी लागतात. त्यामुळे मुळात संचितच संपून गेलं की प्रारब्ध निर्माणच होत नाही. आता आधीच काही प्रारब्ध असेल नामस्मरण घेण्याच्या आधी, वाल्याचा वाल्मिकी झाला, तो आधी जेव्हा वाल्या कोळी होता तेव्हा त्याच्या हातनं काही पाप घडलेली आहेत. तशी आमची सुद्धा नामस्मरण घेण्यापूर्वी जर आधीच्या जन्मातली आणि आधीच्या अवस्थेतली जर काही पापकर्म असतील तर आमचं संचित निश्चितपणे असणार आहे. त्याचं प्रारब्धही निर्माण झालेलं असेल तर ते प्रारब्ध जे आहे ते ज्ञानाग्नीने जळतं. म्हणजे बघा, कर्म भक्ती योग हा त्रिवेणी संगम याच्यासाठी सांगितलेला आहे. नामस्मरणाने आणि संचित जळून संपून जातं, प्रारब्ध तयार होत नाही. जे प्रारब्ध आपल्याला फळ म्हणून भोगायला पुढे आलेलं आहे ते भोग भोगताना मी तो भोग भोगत नाही, माझा देह ते प्रारब्ध भोगतोय, कुत्ता जाने चमडी जाने हे उदाहरण आपण मागे घेतलं होतं. ही भावना दृढ असते आणि त्यामुळे हे सत्वशुद्धी झालेली असल्यामुळे, चित्तशुद्धी झालेली असल्यामुळे आपोआपच क्रियमाण कर्म तयार होत नाही. कारण तिथे मी करुनी अकर्ता ही भावना असते. आणि ज्ञानी माणूस जो असतो या तीनही भूमिका एकत्र करून जगत असतो. म्हणून इथे संचित प्रारब्ध क्रियमाण या सगळ्याचा नाश होऊन जातो आणि मग पवित्र ते शरीर तयार होतं. आणि मग आपल्याला तिथे तो विदेहीपणा जो आहे तो झाल्यानंतर मग निश्चितपणे हा नामनामी एकरूपतेचा भाग, शिवशक्ती एकरूपतेचा भाग जसा आहे त्या शिवशक्तीशी हा जीव एकरूप होऊन जातो. अशा पद्धतीने नामस्मरणाने ते होऊ शकतं असं इथे आपल्याला माऊली हरिपाठामध्ये 11व्या अभंगामध्ये सांगतात. त्यावेळेला ते असं म्हणतात, हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्नि मेळे समरस झाले नामे तैसे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाध भेणे तेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदांचा. आता इथे हरिपाठात नामस्मरणासारखी सोपी भक्ती त्यांनी सांगितली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं अनन्य महत्व पण काय आहे तेही सांगितलेलं आहे. आता हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे, एका क्षणात जातील म्हटले. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी म्हटलं होतं की नाही, पण तो क्षण गाठण्यासाठी अनंत क्षणाची वाट पाहावी लागते. उभा क्षणभरी म्हणजे तो क्षण गाठायचा आहे. तसं जातील लयासी क्षण मात्र, अहो एका क्षणात जातील. कधी जातील? नामनामी एकरूप झाले की त्या क्षणाला, तत्क्षणी. पण तो नामनामी एकरूप होण्यासाठी आधीचे अनेक क्षण घालवावे लागतील. पण आपल्याला कसं क्षणात होईल म्हटलं की बरं वाटतं, जरा फास्ट फॉरवर्ड करतो ना आपण प्रत्येक गोष्ट, तसं आपल्याला बरं वाटतं. पण आपल्याला बरं वाटलं तरी त्यातला मूळ गाभार्थ जो आहे तो आपण लक्षात घेतला की आपल्या लक्षात येईल की क्षण मात्रे म्हणजे काय आहे ते. मग माऊली हेच सांगतायत की अहो अमावास्येची रात्र कितीही मोठी असली, अगदी आपण त्याला काळ रात्र वगैरे म्हटलं तरी सुद्धा सूर्योदय झाल्यावर त्या काळोखाचा अंत होतो की नाही. म्हणजे कितीही मोठी मोठी पातकं असली तरी अनन्य भावाने, न अन्य या भावाने नामाचं उच्चारण स्मरणासहित केलं तर पातकांचा समूळ नाश होतो. समर्थ सुद्धा हेच सांगतात, मुखी राम त्या काम बाधू शकेना. सेकंड ओपिनियन आपल्याला लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये, त्याप्रमाणे हे सेकंड ओपिनियन देते तुम्हाला की मुखी राम त्या काम बाधू शकेना. मनामध्ये कामना वासना निर्माणच होत नाहीत आणि ज्या होतात त्या हरिभक्तीच्याच होतात. म्हणजे त्या त्याच दिशेच्या होतात
त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय काम बाधू शकेना. तो काम जो आहे, तो जो प्रत्येक ठिकाणी ढवळाढवळ करायला जातो, तो इथे त्या कामना ज्या विशेषत्वाने वासनारूपी आहेत, त्या निर्माणच होऊ देत नाहीत. तर करूच शकत नाही. त्या कामाला थांबवून ठेवणारा आणि उत्तम सद्विद्येच्या कामना निर्माण करून भगवंताकडे नेणारा, तिथपर्यंत नेणारा, त्याला काम बाधू शकेना. केव्हा? मुखी राम. तो राम नामाचा फिल्टर जर आतमध्ये बसवला घशामध्ये, तर बाहेरच्या वाईट गोष्टी आत जाते. 2 वे आहे हा. आणि आतनं बाहेर कुठल्याही वाईट गोष्टी बाहेर पडत नाहीत. मुखातनंही पडत नाहीत, आतच त्या ठेवल्या जातात आणि जिथे तिथे आनंदच पाहायला जातो. हा राम नामाचा फिल्टर जो आहे, तो मुखामध्ये बसवून घ्यायला पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, रामकृष्ण हरी, कुठलाही मंत्र घ्या, तो मंत्र आपल्या मुखामध्ये म्हणजे आपल्या घशामध्ये तो फिल्टर बसवावा लागतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता इथे या वासना कामना यातून पाप निर्माण होण्याची शक्यता असते. आता प्रश्न असा आहे की मुळामध्ये आपण नाम किती वेळा घेतो खरं म्हणजे किती, काहीतरी दिवसाला मी इतक्या इतक्या माळा करते, इतकं आम्ही हमपणाने सांगतो. अहो माझा इतका नामस्मरणात वेळ जातो, काय विचारू नका. मी जवळजवळ दिवसाला 120 माळा करते. कोणी करणार नाही इतक्या मी करते, हे सांगायचं असतं त्यातनं. दुसऱ्याला आपण किती नामस्मरण करतोय हे सांगायला जायची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे मी किती माळा केल्या हे मोजायची आवश्यकता नाही. अगणित करणारे, नामस्मरण करणारे आपल्यापेक्षा अनेक लोक आहेत, हे लक्षात ठेवून तिकडे दृष्टी ठेवा, तेवढंच सफिशियंट आहे असं मला वाटतं. त्यामुळे इथे अनन्य भावाने ते करायला पाहिजे. आमच्यात फरक का पडत नाही? तर आम्हाला काय होतं, आम्ही हे म्हटलं, नामस्मरण केलं, इतक्या माळा केल्या, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा सांगतो दुसऱ्याला, तेव्हाच आधी आमच्या त्या माळा कमी होतात, त्यातलं पुण्य कमी होतं दुसऱ्याला सांगितल्यामुळे. सांगू नये असं नाही, सांगावं, दुसऱ्याला प्रोत्साहन देण्याकरता जरूर सांगावं, पण त्याच्यात आपण किती केले हे सांगण्याची गरज नाहीये. मी करतो तू कर, मला जसं जमतं तसं मी करतो, तुला जसं जमेल तसं तू कर, एवढं तर सांगता येतं आपल्याला, नाही का? आणि व्यक्ती कोण सांगतेय हे बघितल्यानंतर आपोआपच कळतं, ते काही वेगळं सांगावं लागत नाही. आता तुकाराम महाराजांनी सांगितल्यावर आपण त्यांना म्हणायला जाऊ का तुम्ही नक्की किती केलात जप? काही गरजच नाहीये, रोमात भरलेलं आहे, नाही का? हे आम्ही विचारायला जात नाही. जी व्यक्ती सांगते त्याला ती कशी आहे हे ज्याला आपण सांगतो त्याला पुरेपूर माहिती असतं. त्यामुळे किती जप केला यालाही महत्व नाही. आम्ही जेव्हा जप करतो तर आमच्यात फरक का पडत नाही, याचं उत्तर जसं जसं आम्ही माळा करतो, जसं जसं आम्ही जप करतो, जसं जसं आम्ही तीर्थक्षेत्राला जातो आणि पुण्य कमावतो असं आम्हाला वाटायला लागतं, तसं तसं आम्ही त्याच्याबरोबर आमच्या कामना वासना पण वाढवत असतो. अरे बाबा त्या मुलाला हे होऊ दे, नोकरी लागू दे, काय मुलीला चांगला नवरा मिळू दे, व्हॉटेव्हर, आणखीन बरेच काही काही. तेवढं तेवढं इकडे पुण्य कमी कमी होत जातं, कारण त्या माळा तिकडे घेतल्या जात असतील कदाचित. म्हणजे आमचे मायनसच पॉइंट जास्त होतात. ते परीक्षा असते ना, की परफेक्ट उत्तर असेल तर जेवढ्याच तेवढे मार्क, आणि जर चुकीचं उत्तर दिलं तर मात्र मार्क कट. तशा पद्धतीने आमचं होतं. म्हणून त्यांनी म्हटलेलं असतं, माझ्या जाणीवेमध्ये, माझ्या स्मरणामध्ये, माझ्या जाणीवेमध्ये फक्त त्याला आणि त्यालाच जागा असेल, अशी जेव्हा माझी अवस्था येते, त्यावेळेला तोच माझ्या मनामध्ये असतो, माझ्या जाणीवेमध्ये असतो, माझ्या कर्मामध्ये असतो, माझ्या बोलण्यामध्ये असतो, माझ्या कर्तृत्वामध्ये असतो. त्यावेळेला त्यालाच जागा असते आणि त्यावेळेला मी तिथे नसतेच. हा मीच ज्या वेळेला विरघळून जातो, तेव्हा जी अवस्था होते तिथे पाप निर्माणच होणार नाही. हा पाप निर्माण न होण्याचा जो क्षण आहे, नामनामी एकरूप होण्याचा, तो साधला की झालं, मग दुसरं काही करायलाच नव्हतं. क्षण मात्रे ती सगळी पापराशी जळून जाते. म्हणून जनाबाई सुद्धा म्हणतात, देव खाते देव पिते, देवावरी मी झोपते. काय बाई, कसं काय हे शक्य आहे असं आम्हाला वाटतं. देव खाते, अहो देव खाते म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते ब्रह्मच ती खातीये, ह्या भाव त्याच्या मागचा आहे. देव पिते, हे जीवन जे आहे ते समर्पणच करून टाकलेलं आहे, म्हणून ते जीवन म्हणजे ते पाणी मी पितेय, हा भावार्थ आहे. आणि देवावरी मी झोपते, कारण जेव्हा मी झोपते त्यावेळेला तो आणि मी वेगळा राहतच नाही, कारण माझं जे सुषुप्ती
नाडीमधनं नामस्मरण जे होतं ते मी नाहीच, तोच घेतो, कारण मी झोपलेली असते. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. ही झोप म्हणजे माझी समाधी आहे, अशा तऱ्हेने त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर निश्चितपणे हरिनामाचा उच्चार ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला संपूर्ण वाचा क्रिया जी आहे ती नाभीपासून सुरुवात होते. परापश्यंती मध्यमा वैखरी, नाही का? परेपासून निर्माण होते, परापश्यंती हृदयामध्ये येते. बघा हे टप्पे सुद्धा किती छान आहेत. परापश्यंती मध्यमा आणि वैखरी अशी ती बाहेर पडते. पण ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा बाह्य वातावरण निर्माण चांगलं करते, स्पंदन निर्माण करते. पण जेव्हा अंतर्मुख साधना सुरुवात होते त्यावेळेला आपोआपच ती आपल्या वैखरी वाणीमधून ते नामस्मरण मध्यमेपर्यंत मुरतं. मध्यमेपर्यंत आल्यानंतर आणखीन साधनेने ते हृदयात स्थिर होतं, जिथे त्या भगवंताचं अधिष्ठान आहे तिथे एकरूपतेला सुरुवात होते आणि मग ते परावाणीपर्यंत जातं, म्हणजे ते शांत होऊन जात. ते शांत झाल्यानंतर, निवांत झाल्यानंतर, स्वस्थ झाल्यानंतर, स्वमध्ये स्थित झाल्यानंतर मग तो परेहून परता आहे तो एकरूप व्हायला लागतो. असा हा सगळा अंतर्मुख प्रवास आहे. मग त्या नामस्मरणाला महत्व येतं आणि हे सगळं नामस्मरणाचं महत्व त्यांनी इथे सांगितले. आणि मग एकदा ते चित्त शुद्ध झाल्यानंतर परेहून परता ह्याच्या ज्ञान झाल्यानंतर अंतःकरणामध्ये असलेलं सर्व चित्ताचं भांड रिकामं होऊन जातं आणि त्याच्यामध्ये फक्त भगवंतच साठवला जातो. हे ज्या वेळेला होतं तेव्हा ती नामस्मरण प्रक्रिया पूर्ण होते आणि नाम आणि नामी एकरूप होतो. वेगवेगळ्या पद्धतीने हा नाम आणि नामी एकरूपत्वाची गोष्ट इथे आपल्याला माऊलींनी सांगितलेली आहे. आता गुलाबराव महाराज होते, ते एकदा गावी, वेगवेगळ्या गावी ते जात असत. तिथे त्यांना एक हिरा नावाची गणिका मिळाली. म्हणजे ती त्यांची भक्ती करत होती. हिरा नावाची गणिका जी होती त्यांना, तिला म्हणजे त्या गुलाबराव महाराजांची अत्यंत ओढ निर्माण झाली की कसं काय यांनी एवढं कार्य केलं, मग मला का नाही करता येऊ शकणार. मला सुद्धा डोळे दिलेत, त्यांना तर डोळेही नव्हते पण त्यांचे ज्ञानचक्षु जागृत होते. माझे ज्ञानचक्षु जागृत होणार नाहीत का, ही एक ओढ तिला लागली होती आणि गुलाबराव महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली होती. महाराजांनी ते कबूल केलं. आता आपला उद्धार व्हावा असं तिला खूप वाटत होतं. म्हणून गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश्वर कन्या ज्यांना म्हटलं जातं त्यांनी असं सांगितलं की तू असं कर, ज्ञानेश्वरीचं पठण कर. जो तो आपापल्या पद्धतीने सांगत असतो. ज्ञानेश्वरीचं पठण कर. ती सांगितली, अहो मी तर निरक्षर आहे, मला अजिबात अक्षर ज्ञान नाहीये, मी ज्ञानेश्वर ओढ लागलेली होती. त्यामुळे ती निरक्षर असली तरी अक्षराची ओढ तिला लागलेली असल्यामुळे तिची पूर्ण श्रद्धा त्यांच्यावरती होती. आणि मग ते म्हणजे ठीक आहे, तुला वाचता येत नाही का, काही हरकत नाही. बघा म्हणजे किती सोयी आपल्याला करून भगवंतानी दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं ही ज्ञानेश्वरी आहे ना, त्याच्यावर हात ठेव, अनन्य भावानी, न अन्य, फक्त माऊली 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 असं म्हणत राहा. हिराबाईंनी ते केलं, नित्यनेमानी आणि श्रद्धेने केलं. माऊली माऊली, आता ह्याच्यात तरी नामस्मरण कुठलं आहे, माऊलींचं आहे. आणि तेच तर साक्षात कृष्णाचा अवतार आहे. असं सगळं म्हटल्यानंतर जेव्हा तिचा अंतकाळ आला, अंतेमती सागती, जेव्हा तिचा अंतकाळ आला त्यावेळेला तिने सांगितलं मला ज्ञानेश्वरी हातात, तिच्या हातात नाही, तिच्या जवळच असायची कायम. तो हात एक त्याच्यावरच असायचा. ते तिने छातीवर घेतली, परापश्यंती मध्यमा वैखरी तिथे घेतली आणि छातीवर घेऊन ते दोन्ही हात त्याच्यावरती ठेवून तिने माऊली माऊली असं म्हणतच आपले प्राण सोडले. मग त्या मुक्त होणार नाही तर काय, हा जो भाव आहे ना त्याच्या मागचा, तो महत्वाचा आहे. आणि म्हणून ते महत्व नामस्मरणाचं आहे. ते अनन्य भक्तीने केल्यामुळे शक्य होतं. हे माऊलींनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. आम्ही नाम घेतो पण नामस्मरण करतो असं म्हणता येत नाही.
हे माझ्यासारखेच उदाहरण आहे. आपण सगळे निश्चितपणे नामस्मरणच करत असाल याची खात्री आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आता या चरणामध्ये माऊली दृष्टांत देतात. वणवा लागतो पहा, आणि जेव्हा वणवा लागल्यानंतर सर्वात पहिलं काय जळत असेल तर वाळलेलं गवत जळतं. कोरडं असतं, त्याला ओलावा नाहीये, ते पहिलं जळतं. आता ते जळतं त्यावेळेला काय महत्वाचं आहे, ते ज्या वेळेला जळतं तेव्हा ते ज्वालांशी एकरूप होऊन जातं. ज्वालांशी एकरूप होतं म्हणजे समरस होतं. त्या काड्यांना सुद्धा तसाच आकार प्राप्त होतो. म्हणजे आकार निराकार होण्याच्या पूर्वीचा आकार त्यांना प्राप्त होतो. आणि तसंच या देहबुद्धीला वाळवून पूर्णपणे त्यातनं बाहेर काढून तिला या नामस्मरणाच्या मध्ये जाळून मग आपल्याला हा अग्निस्पर्श सद्गुरूंचा झाल्यानंतर तृणाचा अग्नी होणं ही जी प्रक्रिया आहे तीच आपल्यामध्ये घडते. म्हणजे आपल्या देहबुद्धीला हा वणवा जो आहे, नामस्मरणाचा वणवा एकदा पेटवून द्यायचा, आणि तो एकदा दिल्यानंतर आपली देहबुद्धी त्याच्यामध्ये सगळी जळून जाते, ती त्याच्याशी एकरूप होते आणि आपोआपच सद्गुरूच्या परिस्पर्शाने आपल्याला त्या तिथपर्यंत नेण्याचं काम सद्गुरू करतात आणि नाम आणि नामी नंतर एकरूप होतात. जे नाम घेतो म्हणजे त्याला नाम असं, म्हणजे कोणतं नाम घेतो, विठ्ठल नाम घेतो, हरी नाम घेतो, राम नाम घेतो, ते जे आहे त्याला नाम असं म्हटलं जातात. आणि जो नाम घेतो त्याला नामी असं म्हटलं जातं. हा नामीच विठ्ठल होऊन जातो, विठ्ठल रूप होऊन जातो. ही प्रक्रिया ह्याच्यामध्ये दृष्टांताने सांगितलेली आहे. इथे तृण किंवा गवत जे आहे ते सुरुवातीला फार पातळ लवलवत असतं, तसं आमचंही चंचलत्व असतं, तेही निघून जातं, ते शांत आणि स्थिर होतं. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूत बाधा भेणे तेथे. नामाचा महिमा हा वेदांना सुद्धा अगम्य आहे. श्रीहरीचं नाम हे अतिशय सामर्थ्य संपन्न असं आहे. हा मंत्रच आहे. सतत त्याचं मनन केलं की मननात त्रायते इति मंत्र, त्याप्रमाणे ते मंत्रच होऊन जातं. कारण ध्यान करताना त्याचंच ज्ञान असतं, ते एकाग्रतेने केलं जातं. नजर जी असते ती त्या एकमेव द्वितीयाशीच जोडली जाते. तिला जर प्राप्तच होत नाही, जरा मरण काही प्राप्तच होऊ शकत नाही, ते अमरच होऊन जातं. अशी ती न जर अशी आहे, त्याला जर हा प्रकारच लागत नाही. नंतर मन जे आहे ते सुद्धा उन्मन होऊन जातं. जाणीव, जे भान आहे ते बेभान होताना मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या अंतरात्म्याशीच जोडलं जातं. हे सगळं केंद्रित होणं, एकाग्र होणं आहे. आणि मग हे सगळं एकाग्र होऊन जेव्हा जातं, हे स्मरण म्हणजे त्या नामाचं स्मरण केलं जातं, नामस्मरण केलं जातं, त्यावेळेला त्या नामामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होते. ती शक्ती म्हणजेच मंत्र तयार होतो आणि मग भूतबाधा नाहीशी होते असं सांगितलेलं आहे. पूर्वी लहानपणी हे भूतखेत वगैरे असायचं, पूर्वीच्या काही आम्ही गावात राहायचो त्यावेळेला, तर आमची आई म्हणायची नेहमी की अगं त्या तिकडून येतेस ना, राम राम म्हणत ये, म्हणजे मग तुला काही भीती नाही वाटायची. तेव्हा काही फारसं कळलं नाही, आम्ही आपलं आई सांगते म्हणून म्हणायचो की राम राम म्हणत यायचं. आम्हाला नाही भीती वाटायची, कारण त्या आईने सांगितलेलं असायचं, त्यामुळे त्याच्यावर एक विश्वास असायचा. पण वाईट शक्ती आपल्या भोवती फिरकत सुद्धा नाहीत, हे तर म्हटलेलंच आहे माऊलींनी. भूतबाधा होत नाहीये म्हटलंय, पण खरं त्यांना काय सांगायचंय, दुसरा अर्थ असा आहे, ही पंचमहाभूतांचीच बाधा जी आम्हाला झालेली आहे, हा भूताचा देह जो तयार झालेला आहे तेच क्षेत्र बनून जातं. म्हणजे तोच देह विदेह होतो. त्यातनंही पंचमहाभूतांचा जो देह आहे तो आमचा दूर होतो, ती देहबुद्धी दूर होते. म्हणजे पंचभूतांची जी बाधा आहे ती पण नाहीशी होते. आणि त्यामुळे काय होतं, हा जो देह आहे त्या देहाला ज्या बाधा आहेत बाकीच्या, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, त्रिविध ताप आहे, तो जो त्रिविध ताप आहे
तो हे नामस्मरणाचं कवच घातलेलं असेल, कवच, देवी कवच, नामस्मरणाचं कवच वगैरे कवच म्हणतात, आपल्याला माहितीये. म्हणजे ज्याला आपण म्हणतो चिलखत त्याचं जे घातलं गेलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ह्या आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक या तिन्ही तापांचं वर्णन दासबोधामध्ये स्वतंत्र अध्याय समासांमध्ये केलेलं आहे. तर हे सुद्धा आम्हाला बाधत नाही. म्हणजे हे आम्हाला येत नाहीत का? म्हणजे जे भोग आहेत ते येतात, पण ते भोग भोगण्याची शक्ती आम्हाला प्राप्त होते. त्यामुळे ते भोग आम्हाला भोग वाटतच नाहीत. आणि मग ते सगळे देहाचे भोग आहेत, हे जे मी मगाशी म्हटलं, ती अवस्था प्राप्त होते. आणि मग जन्म मरणाची चक्राची बाधा ती तर होतच नाही. नामस्मरणामुळे या कसल्याच बाधा आम्हाला होत नाहीत. इतकं ते नामस्मरण मननात रायते, याप्रमाणे जर मंत्र झालं तर निश्चितपणे आपल्याला अनुभूती त्याची येते. ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ. तो समर्थच आहे. त्यामुळे न करवे अर्थ उपनिषदा, त्याचा उपनिषदांनी न इति असाच अर्थ केलेला आहे. त्यामुळे त्याचं जे आहोत ते अनेक मुखांचा जो शेष आहे, तो सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही. तर उपनिषद सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही, असाच तो आहे. त्यामुळे निष्ठेने नाम घेणाऱ्या साधकाचं स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही, कारण तो हरिरूपच होऊन जातो. शिवाय सगळं विश्व जे आहे तेही त्याला हरिरूपच वाटायला लागतं. आणि या हरीचं वर्णन वेदांनाही करता आलेलं नाही, उपनिषदांना सुद्धा करता आलेलं नाही. हे जीव ब्रह्म ऐक्य पटवण्याकरता 4 महावाक्यांचा उच्चार त्यांनी केलेला आहे, वेदांनी केलेला आहे, ते आम्ही प्रमाण मानलेली आहेत. तिथे विवेकाने विचार करावा लागतो, पण इथे बुद्धी सुद्धा त्यालाच अर्पण केलेली. मय्येव मनाधत्स्व, सगळंच त्याला अर्पण केलं. आता आम्ही विचार कशाचा करायचा आहे, कारण मी तोच झालेलो आहे. हे जे आहे, त्यामुळे इथे हे सर्व अव्यक्ताविषयी असल्यामुळे हे जाणण्यासाठी जे श्रम घेतले जातात वेद उपनिषद वाचण्यामध्ये, त्याचा अर्थ लावण्यामध्ये, त्याचीही आवश्यकता नाही. इथे फक्त नामस्मरण करा, कारण हे सगळे सुद्धा क्लेशोधिकस्तरस्तेषाम अशा पद्धतीचे. म्हणून हरीच्या नामाचं अभेद कवच घातलं की क्लेश नाहीसे होतात. म्हणून म्हणायचंय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले, ऐसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा अगाध, फळे भूत बाधा भेणे येथे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज की जय. सॉरी, थोडस